आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यांतर्गत असलेल्या निलज बुजुर्ग या गावात आहोत। येथे आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन जे आहे घेण्यात आलेले आहे। आपण बघू शकता इथे असलेल्या देवळा साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसोबत डील केली गेलेली आहे आणि त्यानुसार जे आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन इथे घेत आहेत। ऊसाचे उत्पादन जवळपास घेऊन झालेले आहे, पूर्ण कापणीवर आता ऊस आलेला आहे। अशात देखील जे आहे जे कंपनी प्रशासनाच्या वतीने हे ऊस कापण्यात आलेले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार आहे अशी शेतकरी सांगत आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील शेतकरी आहेत। आपल्यासोबत काय सांगाल दादा, कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण आहे या साखर कारखान्याच्या माध्यमातून? माझी संपूर्ण गुरुदेव भागवत बुद्धे राहणार निलज बुजुर्ग माझ्यापाशी हा म्हणजे स्वतः मी ऊस लावलेला आहे। 2.5 ते 3 एकर माझा ऊस आहे। कारखान्याला वारंवार आपण सांगत असला का हा ऊस झालेला आहे, हा घेऊन जा, कारण आपला ऊस 10व्या महिन्यातली आपली जी हे ऊस आपण 10व्या महिन्यात आपण ऊस लागवड केलेला आहे। तरी पण आता आपल्या ऊसाला 1 साल परिपूर्ण झाला आहे, पण तरी पण हा कारखान्याची मानसिकता अशी काही दिसत नाही आहे की हा ऊस आपल्याला तोडेगा। 3 ते 4 वेळ झाला, म्हणजे 15 दिवसातून 8-8 10 दिवसात मी फेऱ्या मारत आहे, पण कारखाना काही ऊस तोडी काही पाठवत नाही, काही नाही। जे परमारे साहेब आहेत ते पण आपल्या उडवाउडीची उत्तर देत आहेत। तरी पण आमची अशी जी आशा आहे की हा लवकर ऊस तोडावा, जे आमची नुकसान झाली आहे हा नुकसान म्हणजे जो आमचा साखर जो ऊस परिपूर्ण झालेला होता त्याची आता तो ऊस आता जो नुकसान झाले ते नुकसान भरपूर म्हणजे नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावी या कारखान्याने, अशी आमची विनंती आहे। हा ऊस आमच्या कंपनीत जायला पाहिजे। तर नक्कीच जे आहे मोठ्या प्रमाणात येथे ऊसाची जी आहे लागवड केलेली आहे, परंतु आता ऊस घेऊन जात नाही, तो तात्काळ कंपनी प्रशासनाने जो आहे घेऊन जायचा आहे अशी मागणी शेतकरी करीत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।